देवाला तुळशीची पानं वाहिली की पूजा पूर्ण होते असे आपण म्हणतो, पण तुम्हाला माहिती आहे का, देवाला तुळसच का अर्पण केली जाते, कुठल्या अन्य प्रकारची पानं का वाहिली जात नाही, व देवाला तुळस नेमकी का व्हावी व कोणत्या देवाला अर्पण करावी? आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय म्हटलं जातं. तिला केवळ एक वनस्पती न मानता तुळशी माता म्हणून तिची एक पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा संबंध भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि भगवान राम यांच्या स्वरूपातील देवतांना तुळशीपत्र अर्पण करणं हे विशेष शुभ मानलं जातं. त्याच पद्धतीनं विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा तुळशी अर्पण करण्यामागे एक सुंदर भाव आहे. देवाला मोठी किंवा महागडी वस्तू नको, तर शुद्ध मनाने अर्पण केलेली छोटीशी गोष्ट ही स्वीकारली जाते देवाने. म्हणूनच विष्णुपूजनात तुळशीला विशेष महत्त्व आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येक देवतेला तुळस वाहण्याची परंपरा नाही आहे. तुळस मुख्यतः भगवान विष्णू, श्रीकृष्ण, राम, पांडुरंग या विष्णूच्या अवतारांना अर्पण केली जाते. दुसरीकडे भगवान शिवांना तुळस अर्पण करण्याची सामान्य पूजा पद्धती नाही आहे. शिवपूजेमध्ये बेलपत्रालाच विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुळशीची पानं तोडतानाही काही धार्मिक नियम पाळले जातात. शक्यतो सूर्योदयानंतर आणि श्रद्धेने तुळशीची पानं घ्यावीत. तुळशीला अनावश्यक इजा होऊ नये याचा धार्मिक भाव असा ठेवला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुळशीचं एक पान अर्पण करण्यापेक्षा त्यामागची श्रद्धा आणि शुद्ध भाव हा महत्त्वाचा आहे. म्हणून पुढच्या वेळी भगवान विष्णू, कृष्ण पूजा करताना तुळशीपत्र जेव्हा पण अर्पण कराल तेव्हा मनापासून प्रार्थना केली पाहिजे, अशी हे नारायणा, माझी ही जी काही भक्ती आहे ती तुम्ही स्वीकारा आणि माझ्या जीवनात सद्बुद्धी आणि सुबुद्धी, शांती आणि समाधान हे निर्माण करा. अशाच आपल्या धर्मातील सुंदर परंपरा, आध्यात्मिक दृष्टिकोन आपल्याला जाणून घेण्यासाठी यूट्यूब व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन आहे. सबस्क्राईब बटनला प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.